नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ मी 2 वाट्या घेतलेले आहेत। या 2 वाट्या घेतलेले आहेत आणि 10 मिनिटं ते धुवून अगोदरच ठेवलेले होते, पाणी काढून ठेवलेले। पनीर, टोमॅटो, गाजर, फरसबी, वाटाणा, कांदा, शिमला मिरची घेतलेली, फ्लॉवर घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर, काजू, 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, चवीनुसार मीठ, हिंग, तूप, तेल, शहाजिरं, तमालपत्र, लवंगा 5 ते 6, काळी मिरी 5 ते 6, दालचिनी आणि 3 वेलची। सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये आपण तेल टाकणार आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं, त्याच्यामध्ये आपलं शहाजिरं घालायचं। शहाजिरं थोडं तळायला लागू द्यायचं। नंतर आपण जो खडा मसाला घेतलेला आहे तो घालायचा। हिंग घालायचं, कांदा व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे। आपण काजू घालणार आहे। काजू थोडे परतू द्यायचे आणि हिरवी मिरची घालायची, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो घालायचे, तो व्यवस्थित हलवून घ्यायचा। टोमॅटोला थोडं पाणी सुटलं पाहिजे। आपण वरून आपलं पनीर घालणार आहे। वाटाणा, फरसबी, गाजर आणि शिमला मिरची व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता वरून आपण फ्लॉवर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं। हे मिश्रण अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे। वरून मी तूप घालणार आहे, 2 चमचे मी तूप घेतलेले इथे। तुपाने चव खूप छान येते। आणि आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे। पाणी मी गरम करून घेतलेले। तांदूळ 2 वाट्या घेतलेल्या, त्यासाठी मी 4 वाट्या पाणी घेतलेले इथे आणि झाकून ठेवायचे। एक 15 ते 20 मिनिटात आपला पुलाव तयार होतो। अधूनमधून हलवत राहायचे, वरून तूप सोडायचे। पुन्हा एकदा झाकण ठेवून तूप सगळीकडे वितळू द्यायचे। तर तयार आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल व्हेज पुलाव। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।